धारावीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्लॉटचा आकार हा राज्य सरकारपेक्षा 17% जास्त देणार असल्याचा दावा अदानी समूहाकडून करण्यात आलाय। म्हणजे धारावी पुनर्विकास प्रकल्पानंतर 350 चौरस फुटांचा फ्लॅट नागरिकांना मिळणार आहे। महाराष्ट्र सरकारकडून अदानी समूहाला धारावीच्या पुनर्विकासाची जबाबदारी देण्यात आली आहे। मात्र अदानी समूहाच्या निर्णयाबद्दल धारावीकरांना काय वाटतंय याच संदर्भात धारावीमधील संपूर्णच रहिवाशांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी, तो आपण पाहूयात। देशातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावी पुनर्विकासाचे काम जे आहे गौतम अदानी यांच्या कंपनीला दिलेले आहेत। मात्र गौतम अदानी यांची कंपनी म्हणजेच अदानी समूहाने मात्र या ठिकाणी जे रहिवासी आहेत, जे पात्र ठरलेले आहेत, यांना 350चा एरियाचा फ्लॅट जो आहे तो देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपण पाहतो या निर्णयाबाबत जे धारावीचे रहिवासी आहेत त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। जो अदानी समूहाने निर्णय दिलेला आहे 350चा फ्लॅट तुम्हाला या ठिकाणी देण्यात येईल, काय वाटतं या निर्णयाबद्दल तुम्हाला? ये निर्णय हमको पसंद नहीं है, धारावी की जनता को। और ये जो सरकार है अडानी को सजा के देना चाहती है वो हमारा धारावी की जनता का उसको विरोध है। हम 500 स्क्वायर फीट हम चाहिए और अभी तक के जो झोपड़े हैं वो पात्र होने चाहिए। हा निर्णय धारावीकरांच्या दृष्टीने अत्यंत फसवा निर्णय आहे, धारावीकरांची बोळवण करणारा निर्णय आहे। आम्हाला प्रत्येक धारावीतल्या कुटुंबाला 500 चौरस फुटाचं घर मिळालं पाहिजे, कारण अदानी आम्हाला जेवढं घर मिळणार आहे त्याच्या 5 पट घर बांधणार आहे। म्हणजे त्याला 5 पट बांधकाम तो करणार आणि आम्हाला 500 चौरस फुटाचं सुद्धा घर देत नाही। जनावराला राहण्यासाठी सुद्धा 300-350 चौरस फुटाचं घर गोटा लागतो आणि म्हणून मग आम्हाला 500 चौरस फुटाचं घर ते पण धारावीतच मिळालं पाहिजे। धारावीच्या बाहेर आम्ही जाणार नाही। आम्ही राहतो इथे, मग आम्हाला विचारताना आम्ही जवळ जायचं की लांब जायचं त्याच्या तो मुळात पहिला प्रश्न गोष्ट आहे। त्याचं ऑफिस कुठे आहे? नरीमन पॉइंटला, आम्ही तिथे जायचं एवढ्या लांब। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आज इथे जनावरासारखं राहतोय की कशा पद्धतीत राहतोय तो बघायला तरी इथे आलाय का? नाही आलेला आहे। आणि हा तिथून घोषणा जो करतोय तो काय म्हणून करतोय? त्याला गव्हर्नमेंटने जी फॅसिलिटी दिली तो त्याच्या पद्धतीने वापरणार की इथल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी वापरणार आहे? मात्र यापेक्षाही अधिक आमची भूमिका तीव्र असणार आहे। आक्रोश जो आहे तो या ठिकाणी या धारावीकरांचा आपल्याला येणाऱ्या काही काळामध्ये पाहायला मिळणार आहे। ब्युरो सुनील वर्मासह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही न्यूज मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।